खूप छान. फूल तो नहीं गई तेरे नाक में. मिरचीचा ठेच्यासारखं येते. हो. ही आहे चंदन बटव्याची भाजी. टेस्टी टेस्टी जेवण करायला. बघा प्रेम बघा. धन्यवाद. या झाडाला पण खूप सारी फुलं आलेली आहेत. 20 वर्षापूर्वीची तुळस अजून आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळ सकाळी माझं पहिलं काम असतं ते म्हणजे तुळशी मातेला जल अर्पण करणं. कुंडीमध्ये मी खूप सारे तुळशीची रोपं लावलेली आहेत आणि ही तुळस सगळ्यात जुनी आहे. जवळजवळ 20 वर्षापूर्वीची तुळस आहे, अजून तशीच आहे. आणि ही आहे कृष्ण तुळस. किती सुंदर दिसते. 20 वर्षापूर्वीची तुळस अजून आहे. बाकीच्या ज्या तुळशी आहेत त्या आत्ताच्या आहेत. ही तुळस आहे 5-6 वर्षापूर्वीची आणि हा तर आत्ता लावलेला ते 1-2 वर्षापूर्वी. ही सुद्धा असं खूप छान असतं. तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आणि त्या तिकडं मी या इथं गोकर्ण लावलेला आहे आणि हे आहे निळं गोकर्ण. तर याला ना निळं फूल पण आलेलं आहे. आणि त्या तिथं कुंदाचं झाड आहे, ते मी आत्ता आणलेलं आहे 4-5 दिवसापूर्वी. या झाडाला पण खूप सारी फुलं आलेली आहेत. काही फुलं गळून खाली पडलेली आहेत इथं आणि मी ही आता देवपूजेसाठी तोडणार आहे फुलं. आणि इथं पण एक तुळशीचं रोप आहे, आम्हाला एका ताईने भेट दिलेलं, तर ते पण मी ह्या कुंडीमध्ये लावलेलं आहे. कारण आज आहे 25 डिसेंबर आणि आजचा तुळशीपूजनाचा दिवस आहे. आज आपण सगळ्यांना तुळशीपूजन करायचं असतं. मी पण आता तुळशीपूजन करून घेते अगोदर. हरे कृष्ण राम राम हरे हरे. माझा सकाळचा आणखी एक नित्यकर्म आहे, ते म्हणजे टेरेसवरती पक्ष्यांसाठी तांदूळ ठेवणे आणि जल पण ठेवणे. तर जलासाठी मी एक भांडं आणलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पाणी ओतणार आहे. चला टेरेसमध्ये जाऊन येऊ अगोदर, नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊया. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. सकाळ सकाळी कावळा ओरडत बसलेला आहे वरती. या भिंतीवर थोडेसे तांदूळ ठेवते आणि तिकडे थोडेसे तांदूळ ठेवते. चला, तर हे आहे पाणी ठेवण्याचं भांडं आणि हे भांडं आहे मातीचं. मी 2-3 दिवसापूर्वी आणलेलं आहे. याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे, तरी पण ओतते म्हणजे खालचा गाळा धुवून जाईल. आणि याचा पक्ष्यांसाठी पाणवटा झाला हा चांगलाच. चला तर मग आज खाली जाऊया. आज व्यायाम वगैरे काही करायचं नाही, कारण आज आम्हाला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे मी पटपट आवरून घेते. कोंडेजी सुप्रभात. टेरेस वरती नाश्ता करायचं सोडून टेरेस. नाश्ता नाही, तुम्हाला जेवणच बनवून देणार आहे खायला. एक अर्धा तास द्या मला फक्त, स्वयंपाक तयार होईल. सकाळ सकाळ मी या इथं भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत. आणि ही आहे करडईची भाजी, ही पण 3-4 पाण्याने धुवून ठेवलेली आहे. आणि ही आहे चंदन बटव्याची भाजी आणि ही आहे गवारची शेंग, ही पण धुवून ठेवलेली आहे. तर आज ह्या 3 भाज्या मी बनवणार आहे आणि चपाती आणि माझ्यासाठी एक भाकरी. तर आता पटपट स्वयंपाक करून घेते. आप नाराज मत हो जाइए, मैं तुरंत आधे घंटे में आपको खाना खिलाती. मी अगोदर पीठ मळून ठेवते आणि नंतर खाली मनीष खाणार आहे ना. कधी खाणार? आता हे काय बघा, आता घ्यायचं लाईट टाका. आंबट आहे बघू. हे गोडे माझ्यावाले गोडे ते नको हे दे बघ. हे दे हे मी म्हणते नाही ते नका काढू, डायरेक्ट द्या. खाऊन सांग मला. धन्यवाद आपका. खाऊ मग. हो रे, खरंच हे गोड आहे, हे मी खाल्लं. बाकी घ्या ना. त्याचे कोणची भाजी आहे?
ही आहे चंदन बटव्याची भाजी. हो बघा बघा प्रेम बघा. धन्यवाद धन्यवाद आपका. बस हो गया. तसंच खाल्लं. एकदम झकास वास येतोय या मसाल्याचा. मिरचीचा ठेच्यासारखं येते. हो मिरची वाटलेली आहे. काही वेळेस मी मिरच्या वाटते, काही वेळेस मिरच्या तोडून टाकते, चिरून टाकते. ही भाजी मी थोडीशी सरभरीत म्हणजे जास्त पातळी नाही आणि जास्त सुकी नाही अशी बनवणार आहे. त्याच्यात काजू टाक ना. याच्यात काजू कशाला? आणि जरा घट्ट पण येतो आणि चांगलं लागतं. नाही हा त्या करड्याच्या भाजीत टाकेन मी. आणि ही भाजी मला खायची आहे त्यामुळे मी काजू वगैरे अजिबात तसलं काही नाही टाकणार आहे. मी साधी सिंपल बनवणार आहे भाजी ही. त्याच्यामध्ये जास्त कांदा हे कष्ट नाही. कष्ट नाही कष्ट हिरवी मिरची लसूण मीठ बस. आणि तुमची झकास चंदन बटवाची भाजी रेडी. ही भाजी खूप औषधी गुणयुक्त आहे. ह्या भाजीमध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतात आणि ही भाजी फक्त थंडीमध्येच मिळते खायला. म्हणजे बाजारात विकायला पण थंडीमध्येच येते. खूप पौष्टिक आहे ही भाजी. गणपती नैवेद्यम समर्पयामि. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत. आणि बघा जेवणामध्ये मी ही गवारची शेंग आणि ही आहे कढईची भाजी आणि ही आहे चंदन बटवा. आणि हे पहिलं प्लेट मी देणार आहे फोंडेजींना, कारण फोंडेजी इज व्हेरी 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 हंग्री. तुम्ही सुद्धा या जेवण करायला, टेस्टी टेस्टी जेवण करायला. हा जी. चला तर मग जेवण झालेलं आहे. या इथे मी किचन ओटा पण स्वच्छ केलेला आहे आणि आता हे पाणी गरम केलेलं आहे पिण्यासाठी. थोडंसं कोमट पाणी पिते कारण खूप गार लागतं साधं पाणी. दादू या इथे झाडू मारत आहे. अरे आराम से रे बेटा, आराम से. धूल तो नहीं गई तेरे नाक में? हाँ छान झाडू मार, छान. फोंडेजी फोंडेजीची आज मज्जा आहे सुट्टीची. दिवस जर सुट्टी आहे म्हणल्यानंतर मोबाईलला काय आराम नसणार आहे तुमच्या. तर मला पण आज दुपारी जायचं 3 वाजता. आज आमच्या योगा क्लासचा कार्यक्रम आहे नारी शक्तीवरती. तर त्याचा थोडासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. सगळ्यात तर नाही दाखवणार, थोडासा दाखवेन मी. चला तर मग मी आता 1 तासभर श्रीरामचरितमानस वाचते आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रमाला निघते. राम लखन सीता सहित. चला तर मग माझी तयारी झालेली आहे कार्यक्रमाला जायची. आणि दादूचा मित्र आलेला आहे. कसा आहेस बाळा तू? याचं नाव आहे भानू प्रताप आणि यानं आल्या आल्या माझे चरण स्पर्श केले आणि जाताना पण चरण स्पर्श करून जातो. कुणाच्याही घरी जाऊ दे, जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांचे चरण स्पर्श करायचे. आणि भानू प्रतापने आमच्यासाठी घेवर आणलेले आहेत खास तुपातले. वा वा वा, दिसायला किती छान दिसतात. थोडासाच तुकडा घेते. नंतर जास्त खाते. खूप छान आहे. धन्यवाद भानू प्रतापचं, खूप खूप धन्यवाद घेवरसाठी. खूप छान आहेत बाळा, खूप छान आहेत. तू काय बनवतो त्याला पदार्थ आता? काय नाही. अरे काय तर दे बनवून त्याला आता खायला खायला बनवून. आपली काय स्पेशलिटी? अरे आपल्या इथे किती तर आहेच. बेसनचे लाडू आहे, डिंकाचे लाडू आहेत. हा काहीतरी बनवून खायला खायला आता मी जाऊन येते. ठीक आहे, तू बस बाळा. श्रीकांत काय तू तुझ्यासाठी स्पेशल बनवेल. बनव काहीतरी बनव. हा पप्पांसाठी पण बनव. चल येऊ का? चांगले बनव पोहे मित्रासाठी. कसे बनवतो? छान बनव, टेस्टी टेस्टी. मिरची टाक जरा जास्त. चल बाळा येऊ का? बस
कॉफी वगैरे पेस्ट सिकांच्या हातची. ओके बाय. मी पोहोचलेली आहे योगा केंद्रामध्ये आणि या इथं खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. एवढी सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि इथं लिहिलेले पण आहे भारतीय योग संस्थान. आणि तयारी चालू आहे कार्यक्रमाची. ताई सुंदर गीतावर नाचणार आहेत. माझं ते स्वयंपाकघर एवढ्या विश्वावरच सत्ताची नारी शक्तीचा अवतार तुम्हाला सर्वांना नारी शक्ती दिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. फक्त एक दोनच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या की सर्वसाधारणपणे योगाचा समज काय झाला आहे की माझे गुडघे दुखायचे थांबवलं, पोट दुखायचं थांबवलं, मला खूप चांगली लागावी. ह्या सगळ्या फिजिकल गोष्टी योग काय करतं, योग तुमच्या मन बुद्धी शरीरावर परिणाम करून त्याला एकरूपतेने चेतनेशी जोडतो. मयूरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून नेसुनी शुभ्र पातळ
मला माझा दिवस आज वाया गेला. केला शेजाऱ्यांसोबत केला, पण या योगाच्या ट्रिप मध्ये गेल्यावर फक्त मला त्रास झाला नाही. योगाच्या कार्यक्रमावरून मी आता घरी आलेली आहे आणि थोडीशी लवकर आले. कार्यक्रम अजून चालू आहे कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. तर आता मी आवरून घेते, ड्रेस घालते कारण बाहेर जायचं आहे. तर आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.